ये विराट जनसागर श्रीमान गोपीनाथ मुंडे जी की तपस्या का फल है। गोपीनाथ मेरा छोटा भाई था। मेरे छोटे भाई के नाम पर आज आप महाराष्ट्र से मांगने आया। लेकिन जहां तक महाराष्ट्र का सवाल है, यहां का बच्चा बच्चा गोपीनाथ है। 30 साल का जिसके साथ मेरा गहरा संबंध रहा, जिसके साथ कंधे से कंधा मिलाकर के काम किया, और एक साथी के रूप में जिस पर मुझे पूरा भरोसा था कि गांव का, गरीब का, किसान का, पिछड़ों का अगर कोई कल्याण करेगा तो मेरा साथी गोपीनाथ करेगा। मेरी सरकार में मैंने वो जिम्मेवारी उनको दी थी। मुझे कहने में कोई संकोच नहीं है कि आज महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी का जो वैभव है, जो प्राप्ति है, वो प्राप्ति में गोपीनाथ जी ने उसका नींव डालने का काम किया था। एक गोपीनाथ गढ़ और विशालकाय प्रतिमा महाराष्ट्र के दबे, कुचड़े, पीछे सभी वर्गों को संघर्ष की प्रेरणा देती रहेगी, और जो शासन में बैठे हैं उनको ये प्रेरणा देती रहेगी कि शासन दबे, कुचले और पिछड़े को आगे ले जाने के लिए है। श्रद्धेय गोपीनाथ जी अपनी छोटी सी आयु में ही महाराष्ट्र में भाजपा संगठन की नींव रखी और भाजपा को दलितों, पिछड़ों, गरीबों और मजदूरों तक पहुंचाने का भगीरथ प्रयास किया। उसी के बल पर आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी के रूप में प्रतिष्ठित होती है। मोदी जी ने 7 साल में जो काम किसानों के लिए, दलितों के लिए, गरीबों के लिए, वंचितों के लिए, पीड़ितों के लिए पिछले 7 साल में जो काम किया है, उस सब काम में के दृष्टि को अगर देखेंगे तो कहीं न कहीं जो गोपीनाथ मुंडे जी की इच्छा थी उसको साकार करने में प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी की सरकार सफल हुई है, यह हम जानते हैं। यानी आयुष्यभर दलित, मागासवर्गीय, शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरिबांना दिली साथ, त्यांचं नाव होतं मुंडे गोपीनाथ। खासदारकी देऊन ज्यांनी माझे मजबूत केले हात, ते माझे फार जवळचे होते मित्र गोपीनाथ। प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक गरीबाला असं नेहमी वाटायचं की गोपीनाथराव मुंडे हे माझे नेते, तर माझी दुःख ते समजू शकतात। राज्यमंत्री पद घ्यायचं असेल, कॅबिनेट मिनिस्टर पद घ्यायचं असेल, खासदारकी मिळवायची असेल तर आपल्याला कोणाच्या त्या पायऱ्यावर जावं लागते। पण या ठिकाणी मुंडे साहेबांनी त्यांची इच्छा जी प्रकट केली की इथं छत्रपतींचा सन्मान व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही तुम्हाला देणार। मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, म्हणलं लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर तो काम करतो, फक्त त्यालाच अधिकार असं करायचं, म्हणून ते सुद्धा असं करायचे आणि म्हणून मी सुद्धा असं करायचं। त्यांनी कधी जातपात मानली नाही। सर्व आयुष्यभर सर्वसामान्य माणसाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं। गरीबातल्या गरीब असू दे, कष्टकरी असू दे, वाटेल त्या जातीतलं असू दे, तेच गुण मला त्यांच्या कन्या, आमच्या बहीण पंकजामध्ये दिसून येतात। ज्यावेळी आमच्या समोर प्रश्न येतील त्यावेळी आम्ही मुंडे साहेबांची आठवण काढू, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊ। ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचवली, माझ्यासारख्या गिरणी कामगाराच्या मुलाला आमदार केलं, मंत्री केलं, सतत संघर्ष, सतत चळवळ, आणि ज्या संघर्ष आणि चळवळीतून भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट समाजाची पार्टी न राहता सर्व समाजाची पार्टी ज्यांनी केली। किंबहुना मी आज प्रामुख्याने त्या व्यक्तीमुळे खासदार म्हणून आपल्याला संबोधित करत आहेत अशा सन्माननीय पंकजाताई मुंडे, राज्याच्या आणि गावाच्या शेवटच्या माणसापर्यंत, झोपड्यातल्या माणसापर्यंत भारतीय जनता पार्टी घेऊन जाणारे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे। आम्ही जोडलो तो गोपीनाथ मुंडेमुळे जोडलो। आणि दादा पुन्हा तुम्हाला मी सत्तेत आलो ते आम्हीच आणू,
तेव्हा आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मला सांगितलं की प्रताप तुम्ही निश्चितपणाने ते निवडून येणार, काळजी करण्याची गरज नाही. आणि यावेळेसच्या माझ्या निवडणुकीमध्ये तर खूप अडचणी होत्या. सगळ्या जिल्ह्यातले पुढे एकीकडे असताना माझी मोठी बहीण पंकजाताई माझ्यासाठी फेऱ्यापर्यंत धावून आली. आज देखील त्यांचा आचार विचार आणि त्यांनी दिलेली आपल्याला संघर्षाची भूमिका आज देखील आपल्या मनामध्ये आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार केलं, खासदार केलं, एवढंच नव्हे तर केंद्रातल्या मंत्रिपदापर्यंत गोपीनाथरावनी आम्हाला नेलं. देश को गोपीनाथराव की बहुत अपेक्षा थी और देश में तो वो आस्ते आस्ते खिल रहे थे. मुझे पूरा विश्वास है कि गरीबों के विकास और ग्रामीण विकास की जो उनकी सोच थी, नरेंद्र मोदी की सरकार में इसको वो नई ऊंचाई पर ले जाते, इसका मुझे पूरा विश्वास है. तो उनका असमय जाना सिर्फ महाराष्ट्र की ही नहीं, एक प्रकार से कमी हुई है, देश इससे सुना हुआ है, ये मैं मानता हूं. मुझे एक ही बात का बहुत संतोष है कि पंकजाताई एक अच्छे गरीबों की चिंता करने वाले नेता के रूप में डेव्हलप हो रही हैं. मुंडे साहेबांच्या माघारी निराधार झालेल्या आपल्या जिल्ह्याच्या जनतेला आज पंकजाताईंच्या रूपाने पुन्हा साहेबांचं दर्शन होतंय, एक आधार मिळालेला आहे. आणि आज मुंडे साहेबांची अजून राहिलेली कामं पूर्ण करण्याचा आम्ही एक वसा घेतलाय.